Hello dear students, today we are going to learn 2.4 Putting Together a Class Magazine. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि प्रेक्षकांनो, आज आपण युनिट 2 मधील 2.4 Putting Together a Class Magazine या पाठाचा अभ्यास करणार आहोत. You must have seen that many people read magazines. Many of them are for grown-up people, but some of them are also for children. But instead of buying a magazine from a shop, would you like to make your own magazine? Read to find out how Tara and her friends prepare the magazine for their class. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असतील की बऱ्याच लोकांना मॅगझिन वाचायला आवडतं. तर त्यापैकी काही मॅगझिन हे वयस्क लोकांसाठी असतात तर काही लहान मुलांसाठी असतात. आपण मॅगझिन विकत घेण्यापेक्षा ते आपण बनवू शकतो. तर तुम्हाला ते असं मॅगझिन बनवायला आवडेल का? तर तारा आणि तिच्या मित्रांनी आपल्या वर्गाचं एक मासिक काढायचं ठरवलेलं आहे. तर त्यांनी ते कशा प्रकारे बनवलं आहे ते आता आपण पाहू. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ चिल्ड्रन्स मॅगझिन and children's section in other periodicals, newspaper, etc. See which of the following materials are included in the magazines. तर मुलांकरता असलेलं मासिक किंवा पाक्षिक, इतर वर्तमानपत्रातील मुलांकरता असलेली सदरे म्हणजे विभाग पहा आणि पुढे आपल्याला नमुने दिलेले आहेत. स्टोरीज, पोएम्स, वर्ड पझल्स, picture puzzles, riddles, craft ideas, informative articles, joke, board games, photographs, quizzes, recipes, tips on how to study, interviews, plays, news items, collection of interesting facts, picture stories, friendly advice आणि other type of material. Which of these do you like to read the most? यापैकी तुम्हाला कोणतं मॅगझिन सगळ्यात जास्त आवडेल वाचायला? कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट मटेरियल्स. कलेक्ट 1 स्पेसिमेन ऑफ ईच ऑफ द अबव ॲज अ क्लास प्रोजेक्ट. तर यापैकी 3 स्पेसिमेन्स, 3 साहित्य प्रकार जमा करायचे तुम्हाला सर्वात अधिक आवडणारं आणि त्यातील साहित्यांपैकी एकाचा नमुना जमा करायचा आहे आणि आपल्या क्लासकरिता प्रकल्प तयार करायचा आहे. तारा अँड फ्रेंड्स आर बिझी प्रोड्युसिंग देअर क्लास मॅगझिन. तर तारा आणि तिच्या मित्रांनी आपल्या वर्गाचं मासिक काढण्याचं ठरवलं आहे. मासिक म्हणजे काय, तर जे दर महिन्याला येतं. मेनी चिल्ड्रेन हॅव सेंट देअर कॉन्ट्रीब्युशन टू द मॅगझिन्स. मग अनेक मुलांनी त्याकरता लेखन, फोटो आणि चित्रे इत्यादी पाठवलेली आहेत. Others have helped to write it in a beautiful hand and decorate it with colors, photos, pictures and designs. हे सर्व साहित्य त्यांनी कोलाजच्या म्हणजे फोटो, चित्रलेखन इत्यादींचे तुकडे एकत्र चिकटवून तयार केलेले चित्र या स्वरूपात वर्गाच्या भिंतीवर लावून प्रदर्शित करण्याचं ठरवलेलं आहे. They want to display it on the classroom walls in front of a collage. That is why they have cut out pieces of the articles. They will arrange them on colored paper with appropriate illustrations. But sadly, the pieces have all got mixed up. Can you help Tara to sort out the pieces? परंतु ते साहित्याचे तुकडे त्यांनी सर्व मिक्स केलेले आहेत, त्यांच्याकडनं मिक्स झाले आहेत. तर ते साहित्य प्रकारानुसार आपल्याला योग्य क्रमाने लावायचे आहेत. तर पहा टॉपिक काय काय आहेत येथे. तर पेपर पेंग्विन, ग्रीन चटणी, फ्रूट चाट. तर हे सगळे कोलाज येथे दिलेले आहेत, ते सर्व मिक्स झालेले आहेत. सर्वात अगोदर आपण लाफ्टर इन द क्लासरूम यासाठी माहिती जमा करणार आहोत. त्याच्यात येणार आहे टीचर जय, व्हाय आर यू डुईंग युअर मॅथ मल्टिप्लिकेशन ऑन द फ्लोअर. म्हणजे टीचर म्हणत आहेत की तू मल्टिप्लिकेशन हे फरशीवर का करत आहे. तर जय म्हणत आहे यू टोल्ड मी टू डू इट विदाउट यूजिंग द टेबल्स. कारण तुम्हीच मला सांगितलं आहे की
टेबल्सचा यूज न करता ते करायचं आहे. तर पुढे पहा, पुढचा जोक आहे, जय स्टडीज मॅथ्स टू. टीचर, जय, हाऊ मेनी फीट आर देअर इन अ यार्ड? म्हणजे एका यार्डमध्ये किती फीट असतात? तर जय म्हणतो आहे, दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग देअर इन द यार्ड. मग ते यार्डमध्ये किती लोक उभे आहेत त्यावर अवलंबून आहेत. तर ही 2 प्रकारचे जोक आपल्याला इथे दिले आहेत. ॲडवाईस फॉर फ्रेंड्स इन नीड, म्हणजे ज्या मित्रांना गरज आहे अशा मित्रांसाठी एक आपल्याला कॉर्नर दिलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याला शोधायचं आहे. ऑन लॉसिंग फ्रेंडशिप, माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नो लॉंगर फ्रेंड्स अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप अ फ्यू मंथ्स अगो. आय डोंट वॉन्ट टू लूज माय मोर फ्रेंडशिप. तर पहा, त्यासाठी काय सोल्युशन दिलं आहे. टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट वॉट यू फील. Your parents you know well and are also likely to know your friends that they may tell you what you should do. दीदी सोल्युशन दिलं आहे की तुमच्या फ्रेंड्सशी किंवा पॅरेंट्सशी बोला आणि ते तुम्हाला सांगतील की काय करायचं आहे. पुढच्यासाठी आहे, गेटिंग सो मच होमवर्क. आय हॅव बीन गेटिंग सो मच होमवर्क दॅट आय बिअरली हॅव टाईम टू प्ले. व्हॉट शुड आय डू? नीडी स्टुडंट्स. तर हे एक कात्रण आपण इथे घेतलेलं आहे. टू गिव्ह युअर सेल्फ द मोस्ट टाईम टू प्ले, इट्स इम्पॉर्टंट टू यूज युअर टाईम वाईजली. इफ यू आर गिवन टाईम टू डू युअर होमवर्क ड्युरिंग स्कूल आवर्स, ट्राय युअर बेस्ट टू फिनिश इट ॲज मच ॲज यू कॅन. दीदी. तर पहा, तिसरा आहे क्राफ्ट कॉर्नर, पेपर पेंग्विन. तर पहिलं कटिंग आहे, कट आउट अ हेड अँड बॉडी शेप्स and 2 wings from black craft paper. दूसरा है cut out a big hat and bow tie and feet from different colored craft paper. तीसरा, paste the different parts together on card paper. Draw a proper background to show sky and the ice. Decorate it with colored paper, make markers and stickers. तर आता पुढचा आहे, mouth watering recipes for hungry kids. Green chutney. Ingredients: a medium pieces of coconut, 2 green chilies, coriander leaves, salt to taste and a half spoonful of sugar. तर पहा, ग्रीन चटणीसाठी येथे काय काय इन्ग्रेडियंट्स दिलेली आहेत. तर कोकोनट, त्यानंतर ग्रीन चिलीज, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, तसेच मीठ आणि थोडी साखर. तर मेथड पहा काय दिलेली आहे. वॉश द चिलीज अँड कोरिएंडर लिव्स. सर्वात अगोदर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. कट द कोकोनट इंटू पीसेस. त्यानंतर कोकोनट आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि थर्ड, ॲड सॉल्ट अँड शुगर. त्यामध्ये सॉल्ट आणि शुगर, मीठ आणि साखर त्यामध्ये ॲड करायचं आहे. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर अँड ग्राइंड देम इन अ मिक्सर ऑर ऑन द ग्राइंडिंग स्टोन. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे किंवा ग्राइंडिंग स्टोन त्यावर सुद्धा आपण वाटू शकतो. पुढची रेसिपी आहे फ्रूट चाट. इन्ग्रेडियंट्स: अ बिग गुआवा, अ बिग पीस ऑफ पपया, अ बिग ॲपल, अ बिग स्लाइस ऑफ पाइनॲपल, स्वीट लेमन सेगमेंट्स लेमन ज्यूस, 1 टीस्पून 1 टेबलस्पून ऑफ पोमग्रेनेट सीड्स, चाट मसाला, सॉल्ट टू टेस्ट. गुआवा म्हणजे काय तर पेरू, पपया म्हणजे काय पपई, ॲपल सफरचंद आणि त्यानंतर येथे अननस वापरलेला आहे, स्वीट लेमन वापरलेला आहे म्हणजे मोसंबी आणि लेमन ज्यूससुद्धा वापरला आहे. तर पोमग्रेनेट सीड्स म्हणजे डाळिंबाचे दाणेसुद्धा इथे वापरले आहे. चाट मसाला आणि सॉल्ट टू टेस्ट. मग आता पुढे मेथड काय आहे. वॉश द गुआवा अँड कट इंटू अ बिग पीसेस. म्हणजे पेरू व्यवस्थित धुवायचा आहे आणि त्याचे पीसेस करायचे आहेत. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स इन अ ग्लास बाउल. मग हे सर्व इन्ग्रेडियंट एका ग्लास बाउलमध्ये टाकायचं आहे. स्प्रिंकल चाट मसाला अँड मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल. त्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. राईट टू अ फ्रेंड, कझिन ऑर रिलेटिव्ह अबाउट अ प्रॉब्लेम दॅट यू हॅव टू फेस. आस्क फॉर हिज हर ॲडवाईस. तर पहा, तुम्हाला सामोरं जावं लागणाऱ्या एखाद्या समस्येविषयी तुम्हाला
तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला, चुलत भावंडाला किंवा नातेवाईकाला पत्र लिहायचं आहे. तर पहा, येथे आपण पत्र तयार केलेलं आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी प्रिटी पेपर बर्ड्स. तर पुढे चित्रे दिलेली आहे, ते चित्र पहा आणि चित्रांसोबत दिलेल्या शब्दांचा उपयोग करून हा सुंदर कागदी पक्षी तयार करण्याच्या सूचना लिहा. तर आता पुढे आपल्याला इथे रिकामी जागा दिलेली आहे, तर येथे आपल्याला सूचना लिहायच्या आहेत. तर पहा, टेक अ पेपर, ड्रॉ अ सर्कल, कट आउट द सर्कल, फोल्ड द राउंड पेपर, कट इट अलॉंग द सेंटर, टेक वन पार्ट, fold in the direction of the arrow, fold again as shown, cut as shown, fold upward. Now form a beak. Your bird is ready. Second, write instructions for making a paper article of your choice. For example, a pinwheel or a boat or a mask. You may find some of the words, phrases given here useful. Fold, turn, join, crease, upward, downward, upside down, right side up, middle, sides, corner, half, quarter, etc. तर तुमच्या आवडीची एखादी कागदी वस्तू तयार करण्यासाठी येथे सूचना लिहा आणि तुम्ही पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 52वर दिलेल्या काही शब्दांचा उपयोग करून ही कृती आपल्या वहीमध्ये लिहा. लँग्वेज स्टडी. यू हॅव सीन लास्ट इयर दॅट देअर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस: स्टेटमेंट्स, क्वेश्चन, कमांड्स अँड एक्सक्लेमेशन. वाक्यांचे आपण स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य, क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, कमांड्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लेमेशन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य असे 4 प्रकार पाहिलेले आहेत. Some sentences contain negative words like not, no, never and have a negative meaning. काही वाक्यामध्ये not, no, never यासारखं नकारार्थी शब्द असतात आणि त्या वाक्यांचे अर्थ नकारार्थी असतात. Can you turn the following commands orders into negative ones? पुढील आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर ती आपल्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायची आहेत. फॉर एक्झाम्पल, पुट ऑल दी इन्ग्रेडियंट्स टुगेदर. निगेटिव्ह काय होईल? डोंट पुट ऑल दी इन्ग्रेडियंट्स टुगेदर. डू नॉट येथे आपण ॲड केलेलं आहे, तर त्यामुळे ते वाक्य निगेटिव्ह झालेलं आहे. पहा, फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. तर निगेटिव्ह कसं होईल? डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. मिक्स दी इन्ग्रेडियंट्स. निगेटिव्ह, don't mix the ingredients. Wash the guava. Don't wash the guava. Grind them in a mixer. Don't grind them in a mixer. Can you turn the following negative statements into positive affirmative ones? तर आता पुढे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस दिलेली आहेत, तर ती आपल्याला पॉझिटिव्ह करायची आहेत. फॉर एक्झाम्पल, आय कॅन नॉट अंडरस्टँड. तर कॅनॉट हे इथे निगेटिव्ह वर्ड आहे, तर त्याला रिमूव्ह करून आपण पॉझिटिव्ह आय कॅन अंडरस्टँड. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. ॲफिर्मेटिव्ह, आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. द अदर न्यू व्हॉट टू डू. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज ॲन इझी टास्क. इट मेड नो डिफरन्स टू अस. It made difference to us. Never trust a friend who deserts you at a pinch. वरील वाक्यात होकारार्थी वाक्य करताना त्यांचे अर्थ बदलतात, परंतु मूळ वाक्यातील अर्थ न बदलताही नकारार्थी वाक्यांची होकारार्थी वाक्य तयार करता येतात. तर पहा, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. तर ॲफिर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग, आय डिसलाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. तर आपण डू नॉटच्या ठिकाणी डिसलाईक हा शब्द यूज केलेला आहे, ज्याचं मिनिंग सेमच होतं. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज अ डिफिकल्ट टास्क. 2 minutes of oral work.
Think of as many commands as possible within 2 minutes that begin with the following verbs. पुढील क्रियापदांनी सुरू होणारी जेवढी शक्य होतील तेवढी आज्ञार्थी वाक्ये 2 मिनिटात सांगा. क्रॉस द रोड केअरफुली. हेल्प द पुअर पीपल. वॉश युअर हँड्स क्लीनली आफ्टर एव्हरी मील. स्टडी रेग्युलरली. Take care of your health. 2 minutes of oral work. Think of as many negative words as possible within 2 minutes. For example, no one. जेवढे शक्य असतील तेवढे नकारार्थी शब्द आपल्याला 2 मिनिटात सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, नो वन, नो, नॉट, नोबडी, नोवेअर, नथिंग, नन, नेवर, नीदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, नो मोर, नॉन स्टॉप, नॉन स्टिक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.